1997 साल. हां, भारतात इंटरनेटचा वेग आजच्या 2G पेक्षाही कितीतरी पटीने कमी होता आणि एक माणूस रोज एका फ्लॉपी डिस्कमध्ये डेटा सेव्ह करून आपल्या मित्राच्या घरी जाऊन तिथून भारतातील पहिली जॉब वेबसाईट अपडेट करत होता. हो, आणि तेही एका घरातील छोट्याशा सर्व्हंट्स क्वार्टरमधून. बापरे, म्हणजे विचार करा. नक्कीच. त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या वेबसाईटवरून पुढे जाऊन हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार होत्या, त्या वेबसाईटच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये साधे इंटरनेट कनेक्शनही नव्हतं. अच्छा. हो. आज आपण ज्याला इन्फो एज किंवा नोकरी.com म्हणून ओळखतो, त्या अब्जावधी डॉलरच्या कंपनीची ही अत्यंत प्राथमिक आणि खडतर सुरुवात होती. आजच्या या सखोल विश्लेषणात आपण संजीव बिक्षंदानी यांच्या याच प्रवासाचा वेध घेणार आहोत. आजकालच्या ग्लॅमरस स्टार्टअप कल्चर, रातोरात मिळणारे फंडिंग आणि काचेच्या चकचकीत इमारतींच्या पलीकडे जाऊन हे सगळं समजून घ्यायचंय. अगदी बरोबर. एका सामान्य मध्यमवर्गीय माणसाने शून्यातून इतका अवाढव्य व्यवसाय कसा उभा केला हे समजून घेणं हा आपला मुख्य उद्देश आहे. आणि हे बघा, केवळ इतिहासाची पाने उलटणे हा आपला हेतू नाहीये. ग्राहकांची मानसिकता ओळखून त्यांनी जे निर्णय घेतले त्यामागील कार्यपद्धती आणि विचारसरणी आजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रिएटर इकॉनॉमीच्या जगातही कशी तंतोतंत लागू पडते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. नक्कीच. आणि या प्रवासाची सुरुवात त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीपासून होते. संजीव यांचं कुटुंब अत्यंत सामान्य मध्यमवर्गीय होतं. घरात व्यवसायाचा कोणताही वारसा नव्हता किंवा कसलाही अनुभव नव्हता. साहजिकच अशा वातावरणात एखादी सुरक्षित नोकरी शोधण्याकडे कल असतो. पण त्यांनी सुरुवातीलाच इंजिनिअरिंग न निवडता इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राची निवड केली. तसं बघायला गेलं तर त्या काळात इंजिनिअरिंग सोडून अर्थशास्त्र निवडणं ही खूपच धाडसाची निवड होती. हो ना. त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीची ती पहिली मोठी झलक होती. पुढे त्यांनी IIM मधून MBA पूर्ण केले आणि एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरीही मिळवली. अच्छा. पण ती सुरक्षित नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय हा प्रवाहाच्या पूर्णपणे विरुद्ध जाणारा होता. खरंय. बहुतांश यशस्वी उद्योजकांच्या सुरुवातीच्या वाटचालीत हा सामायिक गुणधर्म दिसून येतो, म्हणजेच सुरक्षिततेला नाकारण्याची तयारी. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं ऐकायला खूप छान वाटतं, पण त्यानंतरचा जो संघर्ष सुरू झाला तो खरोखर विचार करायला लावणार आहे. नक्कीच. स्वतःचा व्यवसाय सुरू करताना त्यांनी घरातल्याच एका छोट्याशा सर्व्हंट्स क्वार्टरमध्ये ऑफिस थाटलं. सुरुवातीला ते काय करायचे तर कंपन्यांसाठी सॅलरी सर्व्हे आणि मार्केट रिपोर्ट बनवण्याचे अत्यंत कंटाळवाणे वाटणारे काम. आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सलग 6 वर्ष त्यांनी स्वतःसाठी कंपनीतून एकही रुपया पगार घेतला नाही. या 6 वर्षांच्या काळातील त्यांचे जगणे खूपच अस्वस्थ करणारे वाटू शकते. कंपनीतून पगार मिळत नसल्यामुळे घर चालवण्यासाठी आणि स्वतःच्या खर्चासाठी त्यांना दुसरीकडे नोकरी करावी लागली. बापरे. आणि त्यांच्या कुटुंबाचा संपूर्ण आर्थिक डोलारा त्यांच्या पत्नीच्या पगारावर अवलंबून होता. इथेच मला एक अत्यंत महत्त्वाचा आक्षेप घ्यायचा आहे. बोला. आजकाल सोशल मीडियावर आपण जे हसल कल्चर बघतो, जिथे लोक आयडिया सुचल्या थेट गुंतवणूकदारांकडे धावतात आणि फॅन्सी ऑफिस शोधतात. हो, अगदी रोजचं झाले ते. त्याच्याशी तुलना केली तर पत्नीच्या कमाईवर अवलंबून राहून 6 वर्ष विनापगार काम करणे हा खऱ्या अर्थाने उद्योजकतेचा एक अत्यंत कठीण आणि कदाचित अतिआत्मविश्वासाचा चेहरा वाटत नाही का? प्रामाणिकपणे सांगायचे तर हा एक प्रचंड मोठा जुगार वाटतो. जर ती कल्पना चालली नसती तर कुटुंबाचे काय झाले असते? बाहेरून पाहताना तो नक्कीच जुगार वाटतो. पण इथे आपल्याला त्यांच्या पैशांबद्दलच्या आणि जोखमीबद्दलच्या एका वेगळ्याच समजेकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणजे कसं? पैसा वाचवणे किंवा स्वतः पगार न घेणे हा कंजूषपणा नव्हता किंवा आंधळा जुगारही नव्हता. स्टार्टअपच्या भाषेत सांगायचे तर ती स्वतःची रनवे वाढवण्याची एक पद्धत होती. अच्छा, रनवे वाढवणे. हो. ते पैशांच्या मागे धावत नव्हते, तर स्वातंत्र्य आणि एका विशिष्ट उद्देशाच्या मागे धावत होते. जेव्हा खर्च कमी असतो तेव्हा तुमच्याकडे प्रयोग करण्यासाठी आणि अपयशी होण्यासाठी जास्त वेळ मिळतो. म्हणजे जोपर्यंत उद्देश स्पष्ट आहे तोपर्यंत व्यक्तिगत अहंकार बाजूला ठेवून तडजोड करण्याची ती तयारी होती. तंतोतंत. जेव्हा पत्नीच्या आधारावर घर चालवण्याची वेळ येते तेव्हा तिथे अहंकाराला कोणतीही जागा नसते. खरंय. संजीव यांचा त्यांच्या संकल्पनेवर इतका ठाम विश्वास होता की त्यासाठी त्यांनी पारंपरिक यशस्वी उद्योजक दिसण्याच्या व्याख्येलाच नाकारले. आणि जे सॅलरी सर्व्हे ते करत होते ते केवळ पैसे कमवण्यासाठी केलेलं काम नव्हतं.
त्यातूनच त्यांना HR इंडस्ट्री, कंपन्यांच्या गरजा आणि जॉब मार्केटच्या प्रत्यक्ष वास्तवाची सर्वात जवळून ओळख होत होते. म्हणजे ते मार्केट रिसर्च करत होते एक प्रकारे. हो ना. त्यांना समजत होते की कंपन्या चांगल्या लोकांसाठी किती पैसे मोजायला तयार आहेत. हा मुद्दा खूपच रंजक आहे, कारण त्याचा सॅलरी सर्व्हेच्या कामातून आणि HR मॅनेजर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे त्यांना एक अत्यंत सूक्ष्म पण अचूक निरीक्षण सापडले. अगदी बरोबर. 6 वर्ष हा संघर्ष सुरू होता, पण या काळात त्यांनी मानवी वर्तणुकीची एक गोष्ट अत्यंत बारकाईने हेरली होती. आणि ते निरीक्षण एका मोठ्या कस्टमर इन्साईटचा पाया ठरले. हो, त्यांनी पाहिले की HR मॅनेजर्स किंवा अगदी सामान्य लोकही मासिकांमधील किंवा वर्तमानपत्रांमधील नोकऱ्यांच्या जाहिराती अत्यंत आवर्जून वाचतात. म्हणजे लोक कदाचित नवीन नोकरी शोधत नसतील, ते त्यांच्या सध्याच्या नोकरीत अगदी समाधानी असतील, तरीही ते नेहमी नोकऱ्यांच्या जाहिरातींकडे लक्ष ठेवून असतात. हेच मानवी मानसशास्त्र आहे. हो ना. नोकरी असली तरीही मार्केटमध्ये काय चाललंय किंवा माझ्यासारख्याच काम करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला इतर कंपन्यांमध्ये किती पगार मिळतोय हे पाहण्याची माणसाची एक मूळ प्रवृत्ती असते. यालाच इन्साईट म्हणतात. त्यांना हे समजले की बाजारात माहितीची प्रचंड भूक आहे. कंपन्यांना लोक हवे आहेत आणि लोकांना नोकऱ्यांचे पर्याय पाहायचे आहेत. पण ही माहिती योग्य आणि जलद गतीने लोकांपर्यंत पोचत नाहीये. बरोबर. पण मोठी अडचण अशी होती की 90च्या दशकाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे ही माहिती एकत्र करून सर्वांना एकाच वेळी उपलब्ध करून देण्यासाठी कोणतेही तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. कारण इंटरनेटचा प्रसारच झाला नव्हता. नक्कीच. डेटाबेस मॅनेजमेंट आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणे हे त्या काळात अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीचे काम होते. पण मग जेव्हा 1996-97च्या सुमारास भारतात इंटरनेटची चाहूल लागली, तेव्हा संजीव यांनी तात्काळ ओळखले की या जॉब डेटाबेसच्या कल्पनेसाठी हेच सर्वात योग्य प्लॅटफॉर्म आहे. आणि मग 1997मध्ये Naukri.com सुरू झाले. आणि सुरुवात कशी झाली हे पण पाहण्यासारखं आहे. हो, केवळ 1000 जॉब लिस्टिंगसह. आणि हे 1000 जॉब्स त्यांनी कसे मिळवले? तर मासिकांमधून आणि वर्तमानपत्रांमधून जाहिराती गोळा करून त्या मॅन्युअली टाईप करून हा डेटाबेस तयार करण्यात आला. त्यात भर म्हणजे त्यांच्या स्वतःच्या त्या सर्व्हंट्स क्वार्टरमधल्या ऑफिसमध्ये इंटरनेट कनेक्शनही नव्हते. हीच ती आपण सुरुवातीला उल्लेख केलेली फ्लॉपी डिस्कची गोष्ट. हो. वेबसाईटवर नवीन डेटा अपडेट करायचा असेल तर ते तो डेटा एका फ्लॉपी डिस्कमध्ये घ्यायचे आणि इंटरनेट वापरण्यासाठी त्यांच्या मित्राच्या घरी जायचे. मला हे सगळं ऐकताना एक अत्यंत गमतीशीर तुलना करावीशी वाटते. कोणती? हे म्हणजे विमानाचे इंजिन सोडण्यापूर्वीच विमानाचा संपूर्ण आराखडा आणि तिकीट विक्री प्रणाली तयार ठेवण्यासारखा आहे. अगदी तसंच. कल्पना आणि मानवी वर्तणुकीचा अभ्यास आधी आणि तंत्रज्ञान नंतर. या उदाहरणातून अंतर्दृष्टीवर आधारित विचारसरणी म्हणजे इन्साईट बेस्ड थिंकिंग समोर येते. आपण अनेकदा तंत्रज्ञानाच्या आहारी जातो. खरंय. आपल्याला वाटते की एखादे नवीन सॉफ्टवेअर किंवा टूल आले की व्यवसाय आपोआप उभा राहील. पण तंत्रज्ञान हे केवळ एक माध्यम आहे, एक टूल आहे. संजीव यांनी इंटरनेटचा शोध लावला नाही. त्यांनी मानवी वर्तणुकीचा एक नमुना ओळखला होता. तो पॅटर्न ओळखणं जास्त महत्वाचं होतं. म्हणजे तंत्रज्ञान बदलतं राहील. आज फ्लॉपी डिस्कची जागा क्लाउड स्टोरेजने घेतली आहे, पण मानवी स्वभाव तोच राहतो. शेअर मार्केटमधील ट्रेडर्सलाही हेच तत्व लागू पडते ना? नक्कीच लागू पडते. मार्केट सायकोलॉजी समजून घेणे आणि लोकांच्या वर्तणुकीतील पॅटर्न्स लवकर ओळखणे हेच खऱ्या यशाचे सूत्र आहे. जोपर्यंत तुम्ही माणसाच्या मूलभूत सवयींना आणि गरजांना हात घालत नाही, तोपर्यंत कितीही प्रगत तंत्रज्ञान आणले तरी त्याचा काहीही उपयोग नसतो. अगदी बरोबर. मानवी मानसशास्त्र हे नेहमी तंत्रज्ञानाच्या एक पाऊल पुढे असते. पण इथेच खरी अडचण सुरू होते. कल्पना कितीही उत्तम असली आणि तंत्रज्ञानाची जोड मिळाली तरी व्यवसाय टिकवून ठेवणे आणि त्यातून प्रत्यक्ष नफा कमवणे हे एक पूर्णपणे वेगळंच आव्हान असते. हो, ती एक वेगळीच लढाई असते. Naukri.comची खरी परीक्षा तर अजून बाकीच होती. सुरुवातीच्या काळात कोणत्याही नवीन प्लॅटफॉर्मला अंडी आणि कोंबडी या समस्येला म्हणजे चिकन अँड एग प्रॉब्लेमला सामोरे जावे लागते. वेबसाईटवर नोकऱ्या नसतील तर लोक येणार नाहीत आणि पाहणारे लोक नसतील तर कंपन्या नोकऱ्या पोस्ट करण्यासाठी पैसे देणार नाहीत. आणि म्हणूनच सुरुवातीच्या काळात Naukri.comचा महसूल खूपच कमी होता. आपण केवळ 2 ते 3 लाख रुपयांच्या वार्षिक महसुलाबद्दल बोलत आहोत. नफा तर खूप दूरची गोष्ट होती. हो ना. अशा परिस्थितीत त्यांनी अत्यंत स्मार्ट धोरणांचा वापर केला. त्यांनी HR मॅनेजर्सना थेट मेल करणे सुरू केले. सुरुवातीला अत्यंत कमी किमतीत सेवा उपलब्ध करून दिल्या आणि मीडियाच्या माध्यमातून मोफत प्रसिद्धी मिळवण्यावर भर दिला. मार्केटिंगसाठी आणि मोठ्या जाहिरातींसाठी बजेट नसल्यामुळे
PR आणि तोंडी प्रसिद्धी यावरच त्यांचा पूर्ण भर होता. त्यांनी आपला प्लॅटफॉर्म जास्तीत जास्त कंपन्यांपर्यंत अत्यंत कमी खर्चात कसा पोहोचेल याची काळजी घेतली. पण या संपूर्ण प्रवासातला एक सर्वात मोठा टर्निंग पॉइंट इथे आला. संजीव यांनी अचानक एक अत्यंत धाडसी निर्णय घेतला. हो, तो निर्णय खूप महत्वाचा होता. त्यांचे इतर जे छोटे व्यवसाय चालू होते, ज्यातून किमान थोडेफार पैसे येत होते आणि घर चालत होते, ते सर्व व्यवसाय त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि आपले संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त Naukri.com वर केंद्रित केले. मला इथे पुन्हा एकदा थांबून हा प्रश्न विचारायचा आहे. नक्कीच विचारा. जेव्हा तुमची मुख्य कंपनी फक्त 2-3 लाख रुपये कमवत आहे, तेव्हा चालू असलेले इतर खात्रीचे उत्पन्नाचे स्रोत बंद करणे म्हणजे सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवण्यासारखे नाही का? हो, रिस्की वाटतंय. बाह्यदर्शनी हा एक प्रचंड मोठा मूर्खपणा वाटतो. वरवर पाहता तो मूर्खपणा वाटू शकतो, पण इथे आपल्याला व्यवसायातील अडॅप्टेबिलिटी म्हणजे परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता आणि फोकस यातील मुख्य फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा. जेव्हा तुम्हाला डेटावरून आणि लोकांच्या प्रतिसादावरून आतून खात्री असते की तुमची एखादी विशिष्ट कल्पना भविष्यात प्रचंड मोठी होणार आहे, तेव्हा जुन्या गोष्टींना चिकटून राहणे हा सुरक्षितपणा नसून तो प्रगतीतला सर्वात मोठा अडथळा असतो. पण जर Naukri.com चालले नसते तर? हा धोका होताच. पण जर त्यांनी आपली ऊर्जा अनेक छोट्या व्यवसायामध्ये विभागून ठेवली असती तर Naukri.com कधीच वाढू शकले नसते. म्हणजे फोकस हरवला असता? अगदी बरोबर. हे कॅल्क्युलेटेड रिस्क टेकिंगचे अचूक उदाहरण आहे. तुम्हाला एका विशिष्ट क्षणी सर्वस्वपणाला लावावेच लागते. आणि त्यांच्या या एकाग्रतेचा त्यांना फायदाही झाला. पण प्रवास एवढा सोपा नव्हता. अजिबात नाही. सुरुवातीला अत्यंत साधं जीवन जगण्याच्या इच्छेमुळे आणि कंपनीवरील नियंत्रण जाऊ नये म्हणून त्यांनी अनेक गुंतवणूकदारांना नकार दिला होता. पण जसजशी बाजारात इतर जॉब पोर्टल्सची स्पर्धा वाढू लागली, तसतसे त्यांना जाणवले की आता व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि मार्केटिंगसाठी बाह्य गुंतवणुकीची म्हणजे फंडिंगची गरज आहे. आणि इथे वेळेचा किंवा टायमिंगचा खेळ सर्वात महत्वाचा ठरला. तो कसा? एप्रिल 2000 मध्ये त्यांना 7.3 कोटी रुपयांचे पहिले संस्थापक फंडिंग मिळाले. आणि हे फंडिंग 2000 सालच्या .com क्रॅशच्या अगदी काही काळ आधी मिळाले होते. बापरे, तो .com क्रॅश तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक अत्यंत भयानक काळ होता. हो, खूपच. इंटरनेटच्या नावाखाली उभ्या राहिलेल्या अनेक मोठ्या कंपन्या रातोरात उद्ध्वस्त झाल्या होत्या. बाजारात प्रचंड घसरण आणि अनिश्चितता होती. गुंतवणूकदारांनी पैसे देणे पूर्णपणे थांबवले होते. पण मग या सर्व वादळात Naukri.com कसे काय टिकून राहिले? कारण इतर अनेक कंपन्याही फंडिंग घेऊनच बसल्या होत्या ना. यातला मुख्य फरक त्यांच्या पैशांच्या वापरामध्ये होता. अच्छा. संजीव यांनी इतर .com कंपन्यांसारखा पैसा अनावश्यक जाहिरातींवर किंवा दिखाव्यावर उडवला नाही. त्यांनी आपला खर्च अत्यंत नियंत्रणात ठेवला. मिळालेल्या पैशातून त्यांनी संपूर्ण देशभरात एक मजबूत सेल्स टीम उभी केली आणि योग्य व हुशार लोकांना कामावर ठेवले. म्हणजे जेव्हा इतर कंपन्या केवळ वेबसाईटवरील ट्रॅफिक आणि व्हॅल्युएशनवर लक्ष केंद्रित करून कागदावर मोठे दिसत होते, तेव्हा संजीव यांचा व्यवसाय प्रत्यक्ष महसूल कमवत होता. अगदी बरोबर. पडझडीच्या काळात न डगमगता प्रत्यक्ष बिझनेस फंडामेंटल्सवर लक्ष केंद्रित करणे हेच त्यांच्या टिकून राहण्याचं रहस्य होतं. अचूक वेळ आणि प्रचंड संयम यातूनच व्यवसायाला स्थैर्य मिळतं. खरंय. एकदा हा पाया भक्कम झाल्यावरच त्यांनी पुढे जाऊन जीवनसाथी, 99 एकर्स आणि शिक्षा यांसारख्या प्लॅटफॉर्म्सचा विस्तार केला. आणि त्यानंतर 2006 मध्ये तो ऐतिहासिक क्षण आला जेव्हा Naukri.com हा भारतातील पहिला .com IPO ठरला. हा एक खूप मोठा टप्पा होता. एका सर्व्हंट्स क्वार्टरपासून ते देशातील पहिल्या .com IPO पर्यंतचा हा प्रवास खरोखरच थक्क करणार आहे. पण हा प्रवास केवळ 90च्या दशकातील किंवा 2000च्या सुरुवातीच्या काळातील एक ऐतिहासिक घटना नाहीये. म्हणजे याची मुळे आजच्या डिजिटल युगात आणि स्टार्टअप कल्चरमध्ये खूप खोलवर रुजलेली आहेत. हा प्रवास आजच्या 2025 आणि त्यापुढील जगासाठी एक अतिशय महत्त्वाचा प्लेबुक किंवा मार्गदर्शक आराखडा आहे. ते कसे? कारण आजचे जग तर पूर्णपणे वेगळे आहे. आज आपल्याकडे हाय स्पीड इंटरनेट आहे, सोशल मीडिया आहे. जग आणि साधने वेगळी आहेत, पण माणसांच्या गरजा आणि व्यवसाय उभारण्याचं मूळ तत्व तेच आहे. जर आपण आजच्या काळातील झोमॅटो, स्विगी किंवा झेरोधा यांसारख्या प्लॅटफॉर्म्सकडे पाहिले तर त्यांनी याच तत्वांचा अवलंब केला आहे.
ग्राहकांची खरी अडचण ओळखणे आणि ती सोडवण्यासाठी सातत्याने चिकाटी ठेवणे. मला इथे याला आजच्या AI युगाशी जोडायला आवडेल. नक्कीच. सध्या आपण पाहतोय की रोज नवनवीन AI टूल्स बाजारात येत आहेत. प्रत्येक जण स्वतःला AI स्टार्टअप म्हणून घेत आहे. हो, खूपच जास्त प्रमाणात. पण तंत्रज्ञान कितीही वेगाने बदलत असले तरी शेवटी जोपर्यंत तुम्ही लोकांचा एखादा खरा प्रश्न सोडवत नाही, त्यांच्या आयुष्यातील एखादी मोठी अडचण दूर करत नाही, तोपर्यंत ते सर्व प्रगत तंत्रज्ञान निरुपयोगी आहे. अगदी बरोबर. जसे संजीव यांनी इंटरनेटचा अगदी सुरुवातीच्या काळात केवळ एक माध्यम म्हणून वापर केला, तसेच आजच्या काळातील सर्वात मोठ्या संधी सॅस बिझनेस किंवा क्रिएटर इकॉनॉमीमध्ये दडलेल्या आहेत. तंत्रज्ञान हे केवळ त्या संधी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम आहे, पण त्यासाठी लागणारा संयम आणि चिकाटी आजच्या पिढीत क्वचितच दिसते. हो, कारण संजीव यांनी सलग 10 वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला. फ्लॉपी डिस्कपासून IPO पर्यंतचा तो काळ अत्यंत धीराचा होता. खरे? त्यांनी त्यांच्या प्रवासातून दिलेला सर्वात महत्त्वाचा धडा मला हा वाटतो की तुम्ही तेव्हाच एक अयशस्वी उद्योजक होता जेव्हा तुम्ही प्रयत्न करणे सोडून देता. जर आपल्याला या संपूर्ण प्रवासाचे सार काढायचे असेल तर ते 3 मुख्य मुद्द्यांमध्ये सांगता येईल. कोणते 3 मुद्दे? पहिले म्हणजे लॉंग टर्म थिंकिंग, दीर्घकालीन विचार करणे आणि कठीण काळातही टिकून राहण्याची तयारी ठेवणे. दुसरे म्हणजे मानवी वर्तणूक समजून घेण्याचे कौशल्य आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता. आणि तिसरे जे अत्यंत महत्त्वाचे आहे, सुरुवात अगदी छोट्या प्रमाणावर करा, पण तुमचा दृष्टिकोन नेहमी व्यापक आणि मोठा ठेवा. सुरुवात छोटी पण विचार मोठा. आज आपण ज्या प्रवासाची चर्चा केली तो एका अशा माणसाचा प्रवास होता ज्याने कोणतीही व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना स्वतःचा रस्ता स्वतः तयार केला. नक्कीच. नोकरांच्या खोलीत राहून पत्नीच्या पगारावर घर चालवण्यापासून ते मित्राच्या घरी जाऊन फ्लॉपी डिस्कवर वेबसाईट अपडेट करण्यापर्यंत आणि शेवटी 2006 मध्ये पहिल्या .com IPO पर्यंत हा संपूर्ण प्रवास आपल्याला हेच सिद्ध करून दाखवतो की यश हा कोणत्याही नशिबाचा किंवा ओव्हरनाईट मॅजिकचा खेळ नाही. तो अनेक वर्षांचा अखंड संघर्ष, स्वतःवरचा अढळ विश्वास आणि अतिशय हुशारीने मानवी स्वभाव ओळखून घेतलेल्या निर्णयांचा एकत्रित परिणाम आहे. आजच्या या सखोल विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अशा विचारावर थांबूया जो थोडा वेगळा विचार करायला भाग पाडेल. आपण नेहमी मोठ्या आणि यशस्वी कंपन्यांमागील तंत्रज्ञानाचे खूप कौतुक करतो. आपण म्हणतो की त्यांचं सॉफ्टवेअर भारी आहे किंवा त्यांचा अल्गोरिदम वेगवान आहे. हो, आपण तंत्रज्ञानाला श्रेय देतो. पण संजीव भिखंचानी यशस्वी झाले ते केवळ इंटरनेटमुळे नाही, तर त्यांनी मानवी वर्तणुकीचा एक अत्यंत साधा पॅटर्न अचूक ओळखला होता की लोक सध्याच्या नोकरीवर समाधानी असले तरीही ते नेहमी नवीन आणि चांगल्या नोकऱ्यांकडे लक्ष ठेवून असतात. बरोबर. तंत्रज्ञानाने फक्त त्या मानवी प्रवृत्तीला एक विशाल व्यासपीठ दिलंय. तर आता थोडा वेळ काढून विचार करण्यासारखी गोष्ट आहे, आज आपल्या आजूबाजूला मानवी वर्तणुकीच्या अशा कोणत्या छुप्या सवयी आहेत ज्या रोज घडत आहेत पण ज्यांकडे कोणाचंच लक्ष नाहीये? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अशी कोणती साधीशी गोष्ट आहे जी आपण सगळे अजाणतेपणे करतो पण ती एक सोडवण्यासारखी समस्या असू शकते याचा कुणी विचारच केलेला नाहीये? कारण कदाचित तंत्रज्ञानाच्या पलीकडे दडलेली तीच मानवी सवय उद्याचे एखादे अब्जावधी डॉलरचे मोठे प्लॅटफॉर्म बनू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.